स्टँडर्ड 9 सायन्स 1 आपला चालू आहे चॅप्टर 11 काय नाव रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि आज त्याचा आहे लेक्चर क्रमांक 3 तिसरा लेक्चर चालू आहे आणि आपण सध्या डिस्कस काय करतोय तो प्लेन मिरर्स काय डिस्कस करतोय प्लेन मिरर्स आज काय पाहायचंय एक स्टेटमेंट दिलेले आणि त्याचं काय पाहायचंय प्रूफ पाहायचंय पहिल्यांदा मी तुम्हाला काय देतो इथे एक स्टेटमेंट लिहितो आणि नंतर त्याचं काय पाहू प्रूफ मॅथ मध्ये असतं की नसतं की स्टेटमेंट प्रूव्ह करतात अगदी तसंच एक आपल्या ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये सायन्स मध्ये सुद्धा एक स्टेटमेंट मी लिहिणार आहे आणि त्याच्यानंतर काय देणार आहे प्रूफ देणार आहे त्याचं एक सिद्धता देणार आहे स्टेटमेंट काय इन ऑर्डर टू सी द फुल इमेज ऑफ पर्सन बघा पहिल्यांदा स्टेटमेंट लिहितो इन ऑर्डर टू सी फुल इमेज ऑफ पर्सन in order to see full image of person standing in front of mirror standing in front of mirror म्हणजे आपण प्लेन मिरर डिस्कस करतोय म्हणून इथं प्लेन मिरर का ऑफ मिरर कॉमा द मिनिमम हाईट ऑफ मिरर द मिनिमम height of mirror must be half the height of person half the height of person पहा काय अर्थ होतो की in order to see full image of person in order to see full image of person standing in front of mirror समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये आरशाच्या समोर उभे आहेत आणि तुमचे फुल इमेज पाहिजे आपादमस्तक अगदी डोक्यापासून पायापर्यंत त्याला म्हणायचं फुल इमेज आणि अशी जर का फुल इमेज आपल्याला आरशामध्ये पाहायची असेल प्लेन मिरर मध्ये पाहायची असेल तर तो प्लेन मिरर केवढा असावा त्या प्लेन मिररची साईज केवढी असावी तर त्या प्लेन मिररची जी साईज आहे इट मस्ट बी हाफ द हाईट ऑफ पर्सन हो जर का 6 फुटाचा पर्सन आहे आणि त्याला प्लेन मिरर मध्ये त्याची फुल इमेज पाहिजे असेल तर मिरर हा 3 फुटाचा तरी पाहिजेच हो हाफ द हाईट ऑफ पर्सन हे काय हे स्टेटमेंट आहे हे एक वाक्य आहे बरोबर तुमच्या भूमितीमध्ये असतं ना जॉमेट्री मध्ये हा काही सेंट म्हणजे स्टेटमेंट्स असतात आणि तुम्ही ते आकृतीच्या सहाय्याने काय करतात प्रूव्ह करतात सिद्ध करतात अगदी सिमिलर पॅटर्न इज फॉलोड हिअर अगदी सायन्स मध्ये सुद्धा तोच पॅटर्न आता आपण काय करतोय फॉलो करतोय हे स्टेटमेंट आहे हे वाक्य आहे की इन ऑर्डर टू सी फुल इमेज ऑफ पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर the minimum height of mirror must be half the height of person हो की तुमची एखाद्या पर्सनची फुल इमेज प्लेन मिरर मध्ये जर का पाहिजे असेल तर त्या आरशाची हाईट त्या पर्सनच्या हाईटच्या निम्मी पाहिजे हाफ पाहिजे हे स्टेटमेंट आणि हे आपल्याला आता काय करायचंय आकृतीच्या साहाय्याने प्रूव्ह करायचंय सिद्ध करायचंय पाहूया मग काय म्हणू तर आपण काय करू की 3 पॉइंट्स घेऊ let us consider 3 points H, E and F let us consider the 3 points H, E and F आपण 3 पॉइंट्स घेऊ पॉइंट H पॉइंट E आणि पॉइंट F एका रेषेवर आपण काय करू हे 3 पॉइंट्स घेऊ कोणते कोणते 3 पॉइंट्स H, E and F तर काय आहे H
it represents the head of the person. E, it represents eyes of person, and F represents feet of person. काय केलं मी? I have considered, I have taken the 3 points H, E and F. The H point represents किंवा indicates head of person. E point indicates eye of person किंवा eyes of person, आणि F it represents the feet of person. आणि मग काय आहे? आणि अजून काय केलंय? लेट R बी द मिड पॉइंट. इथं मी काय केलेलं आहे? R हा एक मिड पॉइंट घेतलेला आहे ऑफ H अँड E. H अँड E मधला मिड पॉइंट आहे, मध्य R आहे, आणि S बी द मिड पॉइंट. आणि S कोणता पॉइंट आहे? बिटवीन E अँड F. पहा नीट व्यवस्थित डायग्राम पहा. लेट अस कन्सिडर द 3 points H, E and F. H, it is the top point for which indicates the head position. E, which indicates the eyes position of person, and F, it represents the feet position of person. Let R be the point, midpoint, मध्यभागी कोणाचा? between H and E, and let S be the midpoint between E and F. बस एका रेषेवर मी काय केलेले आहेत? असे हे 5 बिंदू घेतलेले आहेत, आणि कोणता बिंदू कशासाठी ते सांगितलेलं आहे. आणि काय आहे हे जे आहे, आणि मिरर PQ हा काय केलेला जो आहे तो काय केलेला आहे? मी ठेवलेला आहे इन फ्रंट ऑफ दिस पॉइंट्स. काय केलेले? एक मिरर PQ हा जो आहे प्लेन मिरर मी काय केलेला आहे? इथे ठेवलेला आहे. यांच्या समोर काय केलेला आहे? कोणता मिरर ठेवलेला आहे? कशाचा सिंबल आहे? मिररचा सिंबल आहे. बरोबर आहे की नाही? अशी एक रेष काढली आणि तिरक्या रेषा ओढल्या की हा प्लेन मिररचा सिंबल आहे. हा प्लेन मिरर ठेवलेला आहे. PQ नावाचा मी काय केलेला आहे? हा प्लेन मिरर काय केलेला आहे? इथे ठेवलेला आहे PQ. आणि हा PQ कसा ठेवलेला आहे? फ्रॉम हाईट NQ, फ्रॉम ग्राउंड. हो, आणि हे बघा हा ग्राउंड पॉइंट आहे, बरोबर आहे ना? हा या ग्राउंड वरच आहे फीट, आणि NQ एवढा काय आहे? हाईट वर तो काय केलेला आहे? पर्सनच्या समोर ठेवलेला आहे. लेट PQ बी द प्लेन मिरर फ्रॉम हाईट NQ फ्रॉम द ग्राउंड. किती आहे? ग्राउंड पासून तो NQ इतक्या अंतरावर ठेवला. NQ काय आहे? तो N हा पॉइंट ग्राउंड वर आहे, आणि NQ काय? ती हाईट आहे ज्याच्यावर हा PQ काय केलेला आहे? मिरर काय केलेला आहे? ठेवलेला आहे. बरोबर आहे? आणि मग काय केलेलं आहे? त्यानंतर हा जो पॉइंट आहे हा इथे काय केलेला आहे? एक एक्सटेंड करून घेतलेला आहे, आणि तो वरच्या पॉइंटला नाव दिलंय M. आलं का लक्षात? पहा नीट लक्ष द्या. काय आहे? एक स्टेटमेंट दिले मी डाव्या बाजूला तुम्हाला. इन ऑर्डर टू सी फुल इमेज ऑफ पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर, द मिनिमम हाईट ऑफ मिरर मस्ट बी हाफ द हाईट ऑफ पर्सन. मराठीमध्ये याला ट्रान्सलेट करायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीची संपूर्ण प्रतिमा मिरर मध्ये मिळवायची असेल तर मिरर त्याच्या अर्ध्या उंचीचा पाहिजे, हे आपल्याला सिद्ध करायचे. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे मी? की पहिल्यांदा 3 पॉइंट्स कन्सिडर केलेले आहेत, H, E and F. H it is point for head, E for eyes and F for feet of the person. आणि R काय आहे? H आणि E चा मिड पॉइंट आहे. S काय आहे? E आणि F चा मिड पॉइंट आहे. याच्या समोर मी काय केलेलं आहे? PQ हा प्लेन मिरर ठेवलेला आहे ऍट द हाईट NQ फ्रॉम द ग्राउंड. कारण हा ग्राउंड पॉइंट आहे, त्या हाईट वर मी काय केलेलं आहे? ठेवलेला आहे, आणि पुढे एक्सटेंड करून M हा पॉइंट मी काय केलेला आहे? घेतलेला आहे. आणि आता काय केलेलं आहे की पूर्ण मी काय केलेलं आहे की काही पॉइंट्स काय केलेले आहेत? जॉईन करून घेतलेले आहेत. कसे जॉईन करून घेतलेले आहेत? पहा की हा जो पूर्ण आहे मी इथे काय केलेले आहे? P पॉइंट या पद्धतीने काय केलेले आहे? जॉईन करून घेतलेले पॉइंट्स काय केलेले आहेत? जॉईन केलेले आहेत. लक्ष द्या.
हे इथे ऍक्च्युली हा पी पॉइंट इथे आहे आणि नंतर या पद्धतीने मी काय केलेले आहे जॉईन करून घेतलेले आहेत बरोबर आहे की आय हॅव जॉईन द पॉइंट्स कोणते कोणते एच पी ई पी आर पी ई क्यू एस क्यू एफ क्यू हा काय आपण एक कागदावर ड्रॉ करतो मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं जसं तुम्ही भूमितीमध्ये एखाद्या प्रमेयाचं काय करता स्पष्टीकरण करता अगदी तसंच याला प्रमेय म्हणा आणि हे त्याचं काय करा स्पष्टीकरण करा बरोबर आहे आता बघू आता मिनिमम हाईट ऑफ मिरर किती आहे मिनिमम हाईट ऑफ मिरर किती आहे इथं पी क्यू आता इथं काय आहे हाईट ऑफ मिरर किती आहे बघा नीट लक्ष द्या इथं हाईट ऑफ मिरर किती आहे आकृतीमध्ये बघा उजव्या बाजूला तिथं फळ्याच्या किती आहे पी क्यू हाईट ऑफ मिरर किती आहे पी क्यू हाईट ऑफ मिरर किती आहे पी क्यू बरोबर आहे पी क्यू तुम्हाला काय दाखवतं हाईट ऑफ मिरर आहे आता आकृतीवर मला सांगा पी क्यू इज इक्वल टू आर एस लिहू का मी पॉवर पी क्यू इज इक्वल टू आर एस हे पहा हे पी क्यू इज इक्वल टू आर एस लिहिता येईल आपल्याला गणिताच्या नियमानं आकृती दाखवते पी क्यू इज इक्वल टू आर एस बरोबर आहे आता आर एस जे आहे याला मी आर ई प्लस ई एस लिहू का बघा बरं हे पहा नीट लक्ष द्या आकृतीकडे लक्ष द्या आकृतीकडे लक्ष द्या आर एस कशाचा बनलेला आहे आर ई चं एक बनलेले आणि ई एस चं बनलेलं आहे की नाही या दोन सेगमेंटचा आर एस हे पाहिजे पूर्ण आर एस कशाचं बनलेलं आहे आर ई चं बनलं आणि ई एस चं बनलेलं आहे मग लिहून टाकतो मी काय आर ई प्लस ई एस कशावरून आपल्याला आकृती दाखवते ना आपल्याला सिद्ध करायचे हे स्टेटमेंट सिद्ध करायचं म्हणून हा सगळा कुटाणा चालू आहे भूमितीसारखा मग काय आहे आर ई प्लस ई एस आता आर ई काय आहे तर एच ई च्या अर्ध अंतर आहे बघा आहे का नाही हे पहा हे टोटल अंतर एच ई आणि आर हा मिड पॉइंट आहे म्हणून एच ई च्या किती अंतर आहे अर्ध अंतर आहे आणि ई एस काय आहे तर ई एफ च्या अर्ध अंतर आहे लक्षात घ्या ई एफ च्या अर्ध अंतर काय आहे ई एस बघा कारण काय आहे एस काय आहे मिड पॉइंट आहे त्याच्यामुळं ई एफ च्या अर्ध अंतर कोण आहे ई एस आहे बरोबर आहे मग आता मला सांगा बघा एच ई आणि ई एफ एच ई आणि ई एफ आता मी काय करतो छेद सारखाच आहे म्हणून गणिताचा नियम एच ई प्लस ई एफ डिवायडेड बाय 2 लिहू का असं चालेल कारण छेद सारखाच आहे पण एच ई आणि ई एफ म्हणजे काय आहे तर ते ई एच एफ आहे ते काय आहे एच एफ आहे आणि एच एफ म्हणजे काय आहे हेड पासून फीट पर्यंत काय आहे टोटल हाईट ऑफ पर्सन आहे आणि त्याच्या डिवायडेड बाय 2 आहे म्हणून मी तो लिहितो हाफ द पर्सन्स हाईट हाफ द पर्सन्स हाईट बरोबर आहे म्हणून आपण काय केलं प्रूव्ह केलं की काय आहे की आर एस जे आहे ही काय आहे हाईट ऑफ मिरर इज इक्वल टू हाफ द पर्सन्स हाईट आलं का लक्षात बघा मी रिपीट करतो परत थोडंसं फास्ट रिपीट करतो नीट लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या बेसिक संकल्पना आहेत प्लेन मिररच्या बाबतीत आपल्याला इथे एक स्टेटमेंट दिले पान क्रमांक 117 वर पुढे 118 वर त्याची फिगर काढलेली पण ते आपण होता सरळ एका फळ्यावर मी तुम्हाला आता जो पूर्ण फळ्यावर तुम्हाला दिसतं त्याचं स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन दिसतं स्टेटमेंट काय इन ऑर्डर टू फील फुल इमेज ऑफ पर्सन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर की तुम्हाला मिरर समोर उभा राहिल्यानंतर तुमची फुल हाईट जी काय आहे तुमची फुल इमेज घ्यायची फुल हाईटची इमेज घ्यायची तर आरशाची हाईट किती पाहिजे तर द मिनिमम हाईट ऑफ मिरर मस्ट बी हाईट ऑफ पर्सन आणि त्याचं इथं काय केलेलं मी प्रूफ घेतलेले पहिल्यांदा मी काय केलेले 3 पॉइंट्स घेतलेले बघा एच ई अँड एफ आर द 3 पॉइंट्स एच दिस पॉइंट रिप्रेझेंट्स हेड ऑफ द पर्सन ई आईज ऑफ द पर्सन अँड एफ फीट ऑफ द पर्सन लेट आर बी द पॉइंट मिड पॉइंट बिटवीन एच अँड ई अँड एस बी द मिड पॉइंट बिटवीन ई अँड एफ आता आणि त्याच्या समोर मी काय केलेलं आहे एक पी क्यू
हाईटचा मिरर ठेवलेला आहे जो NQ एवढ्या हाईटवर ठेवलेला आहे. मग हाईट ऑफ मिरर PQ आहे आणि PQ ही कशाचे इक्वल आहे RS च्या. बघा ही PQ कशाची इक्वल आहे RS ची. बघा ही PQ कशाची इक्वल आहे RS ची. आता RS काय आहे तर RE आणि ES ची बेरीज आहे. RE आणि ES ची बेरीज आहे आणि RE काय तर HE च्या अर्धा आहे. ES काय आहे तर EF च्या अर्धा आहे आणि म्हणून मी काय केले छेद समान आहे आणि HE आणि EF दोन्ही मिळून HF होतं. ते टोटल हाईट ऑफ द पर्सन होते आणि त्याला डिवाइडेड बाय 2 म्हणून हाफ द पर्सन्स हाईट. हे काय झालं तुमच्या भूमितीसारखं हे स्टेट अँड एक्सप्लेन झालं. हे काय झालं स्टेट अँड एक्सप्लेन झालं आणि हे एक्सप्लेन आपण कसं केलं प्रत्यक्ष केलंय का नाही तर एक ऑन पेपर केलं. जसं तुमचं भूमितीचे एक्सप्लेनेशन्स असतात जॉमेट्रीचे एक्सप्लेनेशन्स असतात प्रमेयाचे अगदी तसं आपण काय केलं याला ऑन पेपर विथ द हेल्प ऑफ डायग्राम विथ द हेल्प ऑफ मॅथमॅटिक्स आपण त्याला काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. इथं आपला कोणता मुद्दा संपतो तर इथं आपला प्लेन मिरर नावाचा मुद्दा संपतो. Now we'll start with the spherical mirrors. आपण काय डिस्कस करतोय तर मिरर्स डिस्कस करतोय. तर मिररचे किती प्रकार आहेत मुख्य दोन प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर. इथं आता कोणता भाग संपला आपला प्लेन मिरर संपला. आता आपल्याला काय सुरू करायचंय स्फेरिकल मिरर्स. आता दुसरं काय मिररचे दुसरा प्रकार कोणता आहे स्फेरिकल मिरर. याला गोलीय आरसे म्हणतात. स्फेरिकल मिरर आहे बा नीट लक्ष द्या. प्लेन मिरर म्हणजे काय आहे इट इज अ पीस ऑफ काय आहे की तो प्लेन ग्लास आहे. तर स्फेरिकल मिरर म्हणजे काय दे आर पार्ट ऑफ हॉलो ग्लास स्फियर. बघा ते काय असतात स्फेरिकल मिरर काय आहे तर इट इज पार्ट ऑफ हॉलो ग्लास म्हणजे काचाचा स्फियर. हॉलो ग्लास स्फियर. तर हे जे आहे मग कसं आहे पहा इथं मग एक ग्लास स्फियर काढतो मी. बघा हा ग्लासचा स्फियर आहे काचेचा. हॉलो म्हणजे पोकळ. हॉलो म्हणजे पोकळ काय आहे स्फियर आहे चेंडू. तुम्ही रबराचे वगैरे चेंडू पाहता की नाही बरोबर आहे. तो फुटल्यानंतर त्याचे दोन पीसेस होतात की नाही. हा अगदी आतून हॉलो असतो तो चेंडू. तुमचा रबराचा चेंडू किंवा टेनिसचा जो चेंडू असतो आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये बऱ्याच वेळा पाहिला असं नाही खेळला असं क्रिकेट वगैरे. हा तो बॉल तो चेंडू फुटल्यानंतर त्याचे असे दोन भाग होतात. आतून हॉलो असतात ते चेंडू पोकळ असतात. अगदी आपण तसं डोळ्यासमोर आणा एक काचाचा चेंडू आहे हो जो आतून पोकळ आहे बरोबर आहे. आणि त्याच समजा हा मोठा काय आहे तो काचाचा हॉलो स्फियर आहे आणि याच्यातून मी काय केलं असं कट केला. तो काय केला कट केला आणि त्याचा एक वेगळा पीस बाजूला काढला. त्याचा वेगळा पीस बाजूला काढला. तर हा जो बी तयार होतो इथं हा बी काय आहे तर इट इज अ स्फेरिकल मिरर. तो काय आहे स्फेरिकल मिरर. समजा आपल्याला विचारलं प्लेन मिरर काय आहे तर आपण सांगितलेलं प्लेन मिरर म्हणजे काय सर इट इज अ पीस ऑफ थिन पीस ऑफ ग्लास हॅव्हिंग सिल्वर ऑर अल्युमिनियम कोटिंग रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ऑन वन साइड आणि नॉन रिफ्लेक्टिव्ह ओपेक कोटिंग ऑन अदर साइड. तसं आपल्याला जर का विचारलं व्हॉट इज मीन्ट बाय स्फेरिकल मिरर. स्फेरिकल मिरर काय आहे तर स्फेरिकल मिरर काय इट इज अ पार्ट ऑफ हॉलो ग्लास स्फियर. तो हॉलो ग्लास स्फियरचा काय आहे पार्ट आहे. मग त्याची एक साइड कोटिंग आहे असेल आणि दुसरी साइड कशी असेल एक साइड रिफ्लेक्टिव्ह असेल आणि दुसरी साइड नॉन रिफ्लेक्टिव्ह असेल. पण बेसिकली तो काय आहे तर तो बेसिकली काय आहे इट इज अ पार्ट ऑफ हॉलो ग्लास स्फियर. समजा मी म्हटलं प्लेन मिरर काय आहे तर इट इज अ पार्ट ऑफ प्लेन ग्लास आणि स्फेरिकल मिरर काय आहे इट इज पार्ट ऑफ
हॉलो ग्लास स्फियर. हॉलो ग्लास स्फियरचा तो काय आहे, एक भाग आहे. बरोबर की नाही. टरबूज चिरता की नाही तुम्ही, समजा टरबूज आणलं मोठं आणि त्याचा एक भाग असा काढून घेतला, हो, म्हणजे ते जे टरबूज आहे ते काय आहे, हॉलो ग्लास स्फियर, आणि त्याचा आपण एक भाग काढू शकतो की नाही छान कट करून, तर तो असतं त्याचा पार्ट. आता हे काय आहे की याचे हे बा दोन टाइप्स आहेत. याची किती टाइप्स आहेत, स्पेरिकल मिरर हॅज 2 टाइप्स. लक्षात घ्या, 2 टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. नीट लक्ष द्या, हे फार बेसिक आहे, लक्षात येत नाही. 2 टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर्स. कसं, 2 टाइप्स ऑफ स्पेरिकल मिरर. हो, कोणते 2 प्रकार आहेत, कॉन्केव मिरर आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिरर. नीट लक्ष द्या बरं का. हो, हे कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर काय ते समजावून सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काय साइड समजावून सांगतो. हे बा, हे असाच काढतात, पहा, की स्पेरिकल मिरर असा काढतात. हो, आता नीट समजावून घ्या की आपल्याला ज्यावेळेस कागदावर स्पेरिकल मिरर काढायचा आहे, ज्यावेळेस आपल्याला कागदावर स्पेरिकल मिरर काढायचा आहे, त्यावेळेस तुमच्या कंपास असतो ना, पेन्सिल वगैरे टाकून असं कर्कटक ज्याला तुम्ही म्हणतो त्यांना असं चाप ओढलाय अर्ध गोलाकार की स्पेरिकल मिरर होतो. आता ही स्पेरिकल मिरर, लक्ष द्या, ही जी बाजू आहे, ही बाजू फुगीर बाजू, त्याला म्हणायचं कॉन्व्हेक्स साइड. ही कोणती साइड आहे, कॉन्व्हेक्स साइड आहे. ही कोणती साइड आहे, कॉन्व्हेक्स साइड. याला दुसरी आपल्या भाषेमध्ये आपण याला काय म्हणू, आउटर साइड, बाह्य बाजू. आणि ही जी आतली आहे ही कोणती साइड आहे, कॉन्केव साइड आहे, किंवा त्याला इनर साइड म्हणतात. बरोबर आहे. हेच बेसिकली लक्षात घ्या बरं का. अगदी मी याच्या विरुद्ध असं जरी काढलं, मग ही बाजू कोणती, कॉन्व्हेक्स साइड, आणि ही बाजू कोणती, कॉन्केव साइड. कसंही काढा, असं काढा किंवा असं काढा, कसंही काढलं तरी चालेल. पण आउटर साइड, जी फुगीर बाजू आहे, जी बल्जिंग सरफेस आहे, तो कोणता असतो, कॉन्व्हेक्स साइड किंवा आउटर साइड. आणि जी आतमधली जी बाजू आहे ती असते कोणती, ती असते कॉन्केव साइड. एकदा हे लक्षात आलं ना, मग मिररचे प्रकार लक्षात येतात बरं का. मग कॉन्केव मिरर कशाला म्हणायचं आणि कॉन्व्हेक्स मिरर कशाला म्हणायचं, तर कॉन्केव मिरर काय आहे बघा, when inner surface of spherical is reflecting. बघा नीट लक्ष द्या, हा बाहेर दोन्ही असं काढतो. मग कॉन्व्हेक्स आणि कॉन्केवचं काय आहे, मग जेव्हा when inner surface is reflecting, म्हणजे आपल्याला नॉन रिफ्लेक्टिंग असं आपण कशाने दाखवतो, तिरक्या रेषाने दाखवतो. बघा इथं इनर सरफेस कोणता आहे, रिफ्लेक्टिंग आहे, तेव्हा तो काय आहे, कॉन्केव मिरर. आणि ज्यावेळेस आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग, आणि ज्यावेळेस आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे त्यावेळेस तो कोणता आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. लक्ष द्या. आणि तिरक्या रेषा म्हणजे काय, तर नॉन रिफ्लेक्टिंग साइड आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस आतली बाजू रिफ्लेक्टिंग असते त्यावेळेस कॉन्केव मिरर, आणि ज्यावेळेस बाहेरची बाजू रिफ्लेक्टिंग असते कॉन्केव बाजू, बल्जिंग जे आहे साइड किंवा आउटर सरफेस ज्यावेळेस रिफ्लेक्टिंग असतो तो आहे कॉन्व्हेक्स मिरर. बघा हे काय आहे, तर these are the 2 types of mirrors, concave mirror आणि convex mirror. When inner side or concave side is reflecting, it is concave mirror. When outer side or convex side is reflecting, it is convex mirror. हे काय येतं, 2 प्रकार आहेत कोणाचे, स्पेरिकल मिररचे. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.